एम-पी-एस-सी कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2025ची आन्सर की आली आहे. तर आता मेन्सची तयारी कोणी केली पाहिजे? तर कट ऑफ किती लागेल मला वाटतं त्याच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. तर एक अंदाज तर सगळ्यालाच येतो कुठं लागू शकतो, कसाही लागू शकतो. जागा कमी आहेत लास्ट इयरपेक्षा आणि गट ब पेक्षा गट ब सारखा पेपर होता तर गट ब पेक्षा पण थोडे जास्त जागा आहेत. तर तेवढा पण लागणार नाही आहे. म्हणजे 62-60च्या वर जाणार नाही आहे आणि एकदम कमी 50च्या खाली पण जाणार नाही जसं झालं. सो एक अंदाज येऊ शकतो त्याच्यानुसार. तर मला असं वाटतं आता कोणता लागेल एक आकडा कुठला तरी लागणारच आहे. सो माहिती आहे तो 50 ते 60 मधला एक आकडा लागणार आहे. सो आता कोणता लागणार आहे त्याच्यात जास्त भानगडीत नाही पडलं पाहिजे. मला वाटतं त्याच्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा मेनचा थोडासा अभ्यास आपण जर केला तर मला वाटतं फायदा होऊ शकतो आणि 2 महिन्यात कळूनच जाणार आहे. सो अनेक वेळा याच्यातच आपला टाईम जातो की काय कट ऑफ लागेल. सो मला वाटतं ती राईट स्ट्रॅटेजी नाही आहे आणि ती योग्य होणार नाही आहे तसं करणं. सो मला वाटतं 60+ आहे त्यांनी तर बिंदास राहू शकतात की ओके तुमचा म्हणजे सेफ आहे. स्कोअर गट बला काय जे असेल ते असेल पण गट कला तर तुमचं होतं आहे फिक्स असं माझं म्हणणं आहे. सो 60+ आहे तर बिंदास तुम्ही कोणाला न विचारता पण करू शकता. एवढा याच्या वर जाईल कट ऑफ असं मला वाटत नाही. 54 ते 60 असं मला वाटतं की रिझल्ट येईपर्यंत तुम्ही बिंदास मेन्स करायचा. रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. ओके कारण की येऊ शकतं असं मला वाटतं आणि बाकी 40च्या प्लसचे आणि 54पर्यंत मला वाटतं पुढचे 1.5 महिना तुम्ही मॅथ आणि लँग्वेज याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ओके म्हणजे ओके तुमचं येणार नाही आहे 40 मार्क आले तरी पण येणार नाही पण ठीक आहे मला वाटतं आता पूर्ण वेळ तुम्ही फक्त प्रिलिम्सच करायचा. इतके दिवस पण प्रिलिम्स केला वर्षभर आणि आता पण प्रिलिम करताय. सो मला वाटतं पुन्हा मेन्सला मग कव्हर नाही होणार आहे. सो त्यापेक्षा ठीक आहे प्रिलिम करायचीच आहे परंतु मॅथ हा एक महत्त्वाचा आहे जो प्रिलिमला पण आहे तो आता करू शकता. प्रॅक्टिस त्याची महत्त्वाची आहे. तो सरळ सेवेला पण आहे आणि लँग्वेज पेपर पुन्हा मेन्सला आहेत आणि आता सरळ सेवेला पण आहेत. ज्या पण पुढे येणार आहेत तलाठी येणार आहे म्हणतायत तर या परीक्षांसाठी ते महत्त्वाचं आहे. सो ते पण करू शकता. त्यासोबत डेली करंट अफेअर्स तर तुम्ही चालूच ठेवू शकता. ते पुढे कामी येऊ शकतं तुमच्या. सो हे पण करू शकता गोष्टी. डेली करंट अफेअर म्हणजे दिवसभर नाही बसायचं तेच करत 1 तास इनफ आहे. अर्धा 1 तास. सो ते करू शकता. सो हे विषय झाले की ते पण कामी येणारच आहेत. सो फक्त प्रिलिम करून उपयोग नाही. सो मला वाटतं हे करू शकता. जवळपास 1.5 महिना म्हणजे जवळपास 1 मार्चपर्यंत तुम्ही हे करू शकता. जे 40 ते 54 मध्ये आहेत ते. आणि ज्याला वाटतंय ओपन कॅटेगरीसाठी सांगतो मी. जे कॅटेगरीचे त्यांचे कमी येतात तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा. म्हणजे कदाचित तुमचा ओपनपेक्षा 4-5 मार्कांनी कमी येतो कट ऑफ. तर तुम्ही तसं त्यानुसार ॲडजस्ट करू शकता. सो ओपनसाठी सांगतो मी. ओपन आणि ओपनच्या जवळपास लागणारी कट ऑफसाठी. सो तुम्ही 60+ सेफ आहे. 54 ते 60 रिझल्टपर्यंत तुम्ही मेन्स करायचं आहे जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत आणि बाकीच्यांनी 40 ते 54 वाल्यांनी लँग्वेज आणि मॅथ हे करायचं आहे आणि हां त्यासोबत तुम्ही ॲनालाइज पण करायचे कुठे चुका झाल्या, कुठे मार्क्स आले नाही आहेत तुम्ही आणि हे सगळ्यांनीच करायचं ॲक्च्युली. ज्याला 60 जरी आला तरी पण ॲनालाइज करायचं की तुमच्या चुका कुठे झाल्या, ज्या की पुढे मेन्समध्ये इम्प्रूव्ह करता येईल. 2 प्रकारच्या चुका होऊ शकतात. एक एक्झाममध्ये होते आणि दुसरं अभ्यासामध्ये. तर तुम्हाला जर विषयाला एखाद्या मार्क्सच येत नाहीत काय तर तुमच्या अभ्यासात चुका झाल्या असू शकतात आणि एक्झाममध्ये टाईम पुरत नाही किंवा एक्झाममध्ये सिली मिस्टेक होतात तर त्या एक्झाममधल्या चुका आहेत. तर ते तुम्ही शोधले पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. तरच मग तिथे इम्प्रूव्हमेंट होईल आणि ज्याला स्कोअर 40 पण आला नाही आहे तर त्यांनी काय करायचं त्यांनी मला वाटतं जर तुम्हाला कंबाईनच करायची आहे ना, कंबाईनच करायची आहे तर तुम्ही मला वाटतं आता पुढची प्रिलिम्स मला वाटतं 5 महिन्यानंतर आहे. गट बची आणि त्यानंतर लगेच महिन्यानी जुलैमध्ये गट कची आहे. तर तुम्ही आता मला वाटतं जर कंबाईनच करायची तर तुम्ही इकडेच इम्प्रूव्ह केलं पाहिजे. कारण की तुमचं अजून ती वेळ नाही आली की तुम्ही आता ते हे म्हणजे लँग्वेजचं आता कराल. हां लँग्वेजचं करू शकताय परंतु सध्या तुमचं प्रिलिम्स महत्त्वाचं आहे. सो प्रिलिम्सला तुमचे मार्क्स येत नाही तर याचा अर्थ तुम्ही मला वाटतं ॲनालाइज केलं पाहिजे की कुठं चुका होत आहेत. अभ्यासात चुका होत आहेत की नेमकं काय होत आहेत. म्हणजे कुठल्या विषयात मार्क्स येत नाहीत ते आधी तुम्ही लिहून काढा की कुठल्या विषयात तुमचे मार्क्स येत आहेत, कुठे नाहीत येत आहे. एक्झाममध्ये किती सिली मिस्टेक झाल्या आता आणि त्या का झाल्या. तर ते तुम्ही एकदा लिहून काढलं तर लक्षात येईल. अगदीच एखाद्याला 25-30 येते तर मग तुम्ही तर बेसिकपासूनच म्हणजे बघितलं पाहिजे की नेमकं कुठे चूक होती आणि
तर त्यासाठी समजा क्लास लावायचा आहे. समजा सायन्सला मार्क्स येत नाही तर तुम्ही क्लास लावू शकता. मॅथला मार्क्स येत नाही, क्लास लावू शकता. प्रॅक्टिस तुम्हालाच करावं लागेल सेल्फ स्टडी, पण काही ना काही ऑप्शन आहे तर ते तुम्ही बघितले पाहिजेत आणि योग्य ठिकाणी तुम्ही अशा गोष्टी तुमच्या जवळचे जे तुमचे गाईड आहेत किंवा ज्यांना पण थोडंफार स्पर्धा परीक्षेतला अनुभव आहे त्यांना विचारू शकता आणि सुधारू शकता तुमच्या चुका असं मला वाटतं. सो मला तरी वाटतं की असं जर केलं तुम्ही तर मला वाटतं पुढचं तुमची दिशा योग्य राहील. सो आणि मेन्सचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? तर मेन्सवरच तुमची पोस्ट आहे आणि आणि हे खरं तर प्रिलिमच्या आधीच मेन्सचा अभ्यास होणं अपेक्षित असतं, कारण की 3 महिन्यात पुन्हा मेन्सचा अभ्यास कव्हर होते. खास करून इंग्लिशचा कव्हर तर असं मला वाटत नाही कव्हर होते असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्ही आधीच मेन्सचा अभ्यास होणं अपेक्षित असतं. तर आता ठीक आहे, तुमचे नाही आले मार्क्स इकडे किंवा काठावर आहे वाटते, तर काही दिवस मेन्स करा, त्यानंतर प्रिलिम्स करा. सो असं मला वाटते. सो मला तरी ही स्ट्रॅटेजी योग्य वाटते. कट ऑफच्या चर्चेत न पडता या दिशेनं तुम्ही म्हणजे जाऊ शकता पुढे. सो